तर ही आताची दृश्य आपण बघतोय। ताजलँड हॉटेलच्या बाहेर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन सुरू असल्याची माहिती सध्या मिळते आहे। हो ठीक है। तर एकीकडे बिहारचा महानिकाल बघत असताना मुंबईतली ही काही दृश्य आपण बघतोय। भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेतला हा वाद काहीसा चिघळल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून मी थांबवली आहे गाडी। चला अहो 2 मिनिटं थांबा जरा, मला बघू तर देत, होऊ देत जरा, त्या घोषणा बिष्णांचं घ्या जरा। चला नाही बोला तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणित संघटनेमध्ये घेत असल्याचा आरोप केला जातोय। याविषयी बोलूयात। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। वेदांत, ही संघटना शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि असं असताना आताचं हे आंदोलन आपण बघतोय ताजलँड एंडच्या बाहेर हे सगळे शिवसैनिक होती। भाजप प्रणित कर्मचारी संघटना आहे, त्यांच्याकडनं काही कामगारांना म्हणजे भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना सोबत घेतलं जात आहे असा आरोप त्यांचा आहे आणि या सगळ्या विरोधातच हे आंदोलन केलं जात आहे। आपण बघितलं तर ताजलँड एंडच्या सिक्युरिटीनी पूर्ण आहेत ते बंद केलेले आहेत। अनिल परब शिवसेनेचे नेते हे चर्चा करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि काहीसा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मुंबई पोलीस सुद्धा इथे आहेत। मुंबई पोलीस सुद्धा शांततेचं आवाहन करत, मात्र घोषणाबाजी इथे केली जाते। आपण काही शिवसैनिकांना नेमकी त्याच्यामुळे आपण बघतोय की काहीशी धक्काबुक्की सुद्धा होतीये, कारण सुरक्षा रक्षक हे फक्त काही मोजक्या लोकांना आतमध्ये जाऊ देणार आहेत। इथल्या संघटनेशी इथल्या प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी अनिल परब आणि काही जण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि पूर्ण आपण बघतोय जर हे गेट लावण्यात आलेलं आहे, शिवसेनेचे झेंडे आणलेले आहेत, दुसरीकडे भाजपचे झेंडे लागलेले आहेत। आपण 2 दिवसापूर्वी सुद्धा बघितलं होतं, दोन्ही संघटनेचे पदाधिकारी घोषणा करतात। आता आपण बघतोय भारतीय कामगार सेनेकडनं हे आता आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते। थांबा रे, थांबा 1 मिनिट 5 मिनिटं शांत 5 मिनिटं थांबा। आवाज शांत 5 मिनिटं थांबा। काल या लोकांनी जबरदस्तीने आतमध्ये घुसून 2 दिवसापूर्वी कामगारांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि जबरदस्तीने झेंडा बिंडा काढायचा प्रयत्न केलेला आहे। मला मॅनेजमेंटला जाब विचारायला जायचं आहे, ज्या वेळेला आमचा झेंडा त्या लोकांनी आतमध्ये कधी लावायला दिला नाही। आज ते लोक आतमध्ये झेंडा त्यांना लावायला देतात, त्या लोकांना आतमध्ये जायला देतात का? तर भेंच्या ते लोक सत्तेत बसलेत म्हणून मला त्यांना जाब विचारायला जायचं आहे आतमध्ये त्या लोकांना जाऊन मला विचारायचं आहे की अशा प्रकारची कारवाई त्या लोकांनी का केली आणि कुठल्या कायद्याने केली। इतके वर्ष माझी युनियन इकडे आहे, केवळ सत्तेमधले लोक आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय, रस्ता आमच्या हातात आहे। हे लोक कसे बाहेर येतात ते मी बघतो। तुम्हाला एक तर मला आतमध्ये मी घेऊन जाणार,
नाही तर त्या सगळ्यांना बाहेर बोलवा, इकडे रस्त्यावरच काय तो त्यांचा फैसला करून टाकतो. आज नाही बघा, आपल्याला शिष्टमंडळ आपल्याला मी शिष्टमंडळ नाही, माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत, जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत, मला किमान 25 लोक तरी मी आतमध्ये घेऊन जाणार. मग तुम्ही त्याला घेऊन या बाहेर. शिष्टमंडळ आपण जाऊ शकतो ना. शिष्टमंडळ कशासाठी मला सांगा ना, चर्चा कशासाठी शिष्टमंडळ? काल झाला अख्खे सगळे लोक आतमध्ये गेले तेव्हा तुम्ही त्याला विचारला प्रश्न? काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या, आपण विचारलं होतं ना कधी? कोणी तक्रार नाही केली आपल्या. अरे मग तुम्हाला आज कोणी बोलवलंय? अरे आपण सगळे मी बोलवलंय? नाही ना, मग मी नाही बोलवलं ना तुम्हाला. तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा. मला इथे येण्याचा अधिकार आहे, मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे. तुम्हाला मी बोलवलेलं नाहीये. तुम्ही आलात कशासाठी? आपल्याला आतमध्ये कोणी अडवणार नाही. मग मला शिष्टमंडळ आतमध्ये यांचे 2-4 प्रतिनिधी आपण जाऊ शकतो. 2-4 प्रतिनिधीने नाही होणार आहे. काल ऐका, काल ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना, तेव्हा कोणी विचारलं नाही की का त्या लोकांना आतमध्ये घेतलं. त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय. का ते लोक मंत्रिमध्ये बसलेत म्हणून मग मला का आतमध्ये नाही सोडणार? मला एकट्याला आतमध्ये जायचा प्रश्न नाहीये. मला किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार. नाही तर त्याला तुम्ही बाहेर बोला. मला नाही, मला त्यांचं तोंड बघायला जायचं पण नाहीये. त्यांना बोलवा बाहेर, त्यांना विचारतो इथे सगळ्यांच्या समोर काय प्रश्न विचारायचे ते. बघा, एक तुम्हाला मी सांगतो, हे मला माहित नाही. त्यांना बोलवा आतमध्ये, बाहेर बोलवा. मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही. त्यांना येऊ देत बाहेर. मग त्यांना बाहेर काय सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते. त्यांना बोलवा, एक तर त्यांना बोलवा, नाही तर मला आतमध्ये पाठवा. तोपर्यंत जर आपले लोक नाही, बिलकुल नाही. कशासाठी बाहेर राहणार? ह्या लोकांच्या यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय? यांच्या मर्जीप्रमाणे चालणार? अजिबात त्यांच्या मर्जीप्रमाणे. मग अधिकार आहे, बरोबर. असा रस्ता रस्ता कोणाचा रस्ता अडवलेला आहे मी? आता त्या लोकांनी आमचे सगळे रस्ते अडवले. तुम्ही बोलणार, मी बोलतो ना. आता गेट बंद केले. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवण्यात आलं आणि भाजप प्रणीत संघटनेकडून त्यांची ही फसवणूक करण्यात आली असा आरोप सध्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि अनिल परब हे सध्या या ठिकाणी पोहोचलेत. जेवढी माणसं आहेत या सगळ्या लोकांचे पैसे भरून चहा प्यायला जातो. तुम्ही मला अडवणार? तुम्ही कस्टमर म्हणून अडवू शकता का? मला सांगा तुम्ही. मी पैसे भरून चहा प्यायला जातो. तुम्ही काय म्हणून मला अडवणार? मला या लोकांना सगळ्याला चहा पाजायची आहे. कायद्याने मला अडवतो सांगा मला. कुठला कायद्याने मला अडवतो? कायदा आम्ही पैसे भरतो, पैसे भरू. अरे सगळ्यांचे नाही, बरोबर आहे त्याचा, बरोबर आहे. राग आहे काय बेंच? काय इकडे काय टाइमपास चाललाय काय? इकडे काय म्हणजे त्या लोकांना सगळी रॉयल ट्रीटमेंट. 500 लोक आतमध्ये होते. आणि साहेब आपण यायच्या अगोदर लगेच गेट बंद झाला. पहिले चालू होतं कॉमनली. शिवाजी भवानी बंगाल है
जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची.